नमस्कार बंधूंनो, भगिनीनो, मातानो, देवीनो, नमस्कार. मी एक व्हिडिओ क्लिप टाकली होती लोकप्रतिनिधींना शैक्षणिक पात्रता असण्याबाबत. त्यात लोकप्रतिनिधी हे उच्च विद्याविभूषित असले पाहिजे, डबल ग्रॅज्युएट असले पाहिजे, त्यांना 15 वर्षाचा अनुभव पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही अपराध कारवाई नसावी आणि त्यांनी 15 वर्ष इन्कम टॅक्स भरला पाहिजे. तसंच 50% जागा या लष्करातील उच्च विद्याविभूषित अधिकाऱ्यांसाठी रिझर्व्ह ठेवाव्यात, अशा आशयाची एक व्हिडिओ क्लिप बनवली होती. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न होतो आणि तो प्रश्न कसा सोडवायचा, तर त्याच्या बाबतीमध्ये मी ही व्हिडिओ क्लिप बनवत आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी अटी शर्ती असलेली विधेयक ही संसदेत पास होणार नाही, लोकसभेत पास होणार नाही, कारण ते सगळे बहुतेक सगळे अपात्र होणार. अशा परिस्थितीमध्ये उपाय काय, तर माझ्या मते निवडणूक आयुक्त हा लोकप्रतिनिधींचा एक प्रकारे कॉम्पिटंट अथॉरिटी असतो, अपॉइंटिंग ऑथॉरिटी असतो. म्हणजे तो लोकप्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याचे पत्र देतो, म्हणजेच तो अपॉइंटिंग ऑथॉरिटी असतो. याचाच अर्थ निवडणूक आयोगाने हे कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, अपॉइंटिंग अथॉरिटी आहे आणि अपॉइंटिंग अथॉरिटी आणि कॉम्पिटंट अथॉरिटी या नात्याने त्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा व अटी शर्ती घालून पात्रता ठरवावी, तसा अधिकार त्यांना प्राप्त होतो. आणि निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला न्यायपालिका किंवा संसद हे त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्यांना आव्हान देऊ शकत नाही, कारण ह्या सर्व संस्था आहेत, या तीनही स्वतंत्र संस्था आहेत. आणि म्हणूनच या स्वतंत्र संस्था असल्याने त्यांनी या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने या बाबतीमध्ये अटी शर्ती घालाव्यात. आणि जर कोणी आव्हान द्यायचा प्रयत्न केला न्यायपालिकेत, कोर्टामध्ये, तर कोर्टाला ते सांगता येईल की आमची स्वतंत्र संस्था आहे, आमच्या कार्यकक्षेमध्ये न्यायपालिकाला हस्तक्षेप करता येत नाही, तसं संसदेलाही हस्तक्षेप करता येत नाही. जर काही आम्ही संसदेमध्ये ज्या काही कायदे नियम बनवलेले आहेत त्याच्या विरुद्ध जर आम्ही काही केलं तर तो कार्यकक्षेतला भाग असतो न्यायपालिकेचा. इथे निवडणूक आयोग जी अटी शर्ती घालत आहे त्यात नियमच नाहीये संसदेने केलेले, तर ते नियम बनवत आहेत. म्हणजे कुठल्याही नियमाचं उल्लंघन निवडणूक आयोग करत नाहीये, कुठल्याही कायद्याचं उल्लंघन इथे होत नाहीये. त्यामुळे न्यायपालिकेला किंवा संसदेला यात हस्तक्षेप करता येणार नाही, असं माझं मत आहे. जर तिथे कुठले नियम असते आणि ते बदलायचे असते तर मग न्यायपालिकेला किंवा संसदेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता आला असता. इथे कोणते नियमच नाहीये, त्यामुळे इथे कुठल्याही नियमांचं उल्लंघन होत नाहीये. प्रश्न असा आहे की नियम अटी शर्ती नाही आणि त्या आपण नव्याने घालतोय, म्हणून निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे. आणि एकदा अशा प्रकारे निवडून आलेले अधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे एकदा संसदेत बसल्यानंतर 6 महिन्याच्या आत अशा प्रकारचं बिल पास करून घ्यावं त्यांनी या अटी शर्तींचं. आणि जेव्हा या अटी शर्तींचं बिल पास होईल त्यानंतर मग तो नियम त्या अटी शर्तींची पूर्तता करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाच्या वर बंधनकारक ठरते. तोपर्यंत तरी त्यांच्यावरती अटी शर्तींची पूर्तता करण्याबाबत कसलीही बंधनं आत्ता तरी दिसत नाही. तरी ह्याचा कसा काय वापर करायचा किंवा ह्याची अंमलबजावणी कशी करायची हे
ज्येष्ठ विधितज्ञ किंवा वरिष्ठ अधिकारी जे आहेत शासकीय पातळीवरचे, त्यांनी ही गोष्ट कशी अंमलात आणायची याबाबत तरतूद करावी आणि कार्यप्रणाली अंमलात आणावी. ते अंमलात आणणं शक्य आहे. मी फक्त मूलभूत मार्ग दाखवत आहे. भविष्यात त्यात काही अडीअडचणी आहेत, काही आणि काही अडचणी असतील की जे मला आता दृष्टिक्षेपात दिसत नाही. आणि दुसराही एक उपाय आहे, तो म्हणजे राष्ट्रपतीने वटहुकूम काढायचा. तरी वटहुकूम काढून सुद्धा राष्ट्रपती अशा प्रकारे अटी शर्ती घालू शकतील आणि त्या वटहुकुमाचं नंतर 6 महिन्यामध्ये कायद्यात रूपांतर करायची जबाबदारी संसदेवर येऊन पडेल. अशा प्रकारे या गोष्टी होऊ शकतात. आता जर तुम्ही डायरेक्ट असा कायदा करायला लोकसभेत गेलात तर हे बिल पास होणार नाही, कारण या अटी शर्तीमध्ये लोकसभेतले बहुसंख्य खासदार जे आहेत ते ह्या अटी शर्तीमध्ये बसणारच नाही. त्यामुळे ते कसं काय हे बिल पास करतील, ही अडचण आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मी हा एक उपाय सांगितला. या व्यतिरिक्त ज्येष्ठ विधितज्ञ असतील, जे नामांकित वकील असतील, त्यांनी या बाबतीमध्ये योग्य तो मार्गदर्शन करावं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी असं पाहावं. माझं हे म्हणणं बरोबर आहे की नाही हे तपासावं. त्यासाठी मी ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू पत्रकार, ज्येष्ठ विधितज्ञ, तसंच सन्माननीय नागरिक जे आहेत प्रतिष्ठित त्यांना, तसंच उद्योगपती प्रतिष्ठित त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी याचा पाठपुरावा करावा. म्हणजे त्यात मी योग्य आहे की अयोग्य आहे असा हा माझा मुद्दा नाही, तर ह्याचा पाठपुरावा करावाच अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.